हॅलो फ्रेंड्स, आज बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे हार्ट शेपमध्ये कोस्टर पाहणार आहोत. हे कोस्टर कसं बनवलं ते आज आपण पाहणार आहोत. चला मग सुरुवात करूया. इथे मी 2 रंग वापरलेत, एक लाल रंग आणि एक सफेद रंग, आणि हुक नंबर 1.75 mm चं हुक वापरलं. चला मग सुरुवात करूया. इथे बघा मी अगोदर लाल रंगाचा धागा घेतला आणि सुरुवातीला स्लिप नॉट करून घ्यायचे. 1 2 3 4 आणि 5 साखळ्या घ्यायच्या सुरुवातीला, आणि पहिली जी साखळी ते हुक टाकून जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर 3 साखळ्यांचा हा पहिला खांब झाला. टोटल आपल्याला 16 खांब तयार करायचे याच्यामध्ये. या सर्कलमध्ये हा पहिला खांब झाला. 2 3 4 5 6 असे खांब बनवून घ्यायचे 16. इथे बघा मी हे 16 खांब तयार केले, आणि पहिला जो खांब आहे 3 साखळ्यांचा, त्या तिसऱ्या साखळीमध्ये हुक टाकून स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर 8 साखळ्या घ्यायच्या वरती. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. त्यानंतर पहिली साखळी स्किप करायची. दुसऱ्या साखळीपासून आपल्याला मुक्का खांब टाकत द्यायचा. 1 2 3 4 5 6 आणि 7. पहिल्या खांबावरती आपण हे 7 मुक्का खांब टाकून घेतले. आता दुसरा खांब घ्यायचा आहे, त्याच्या वरच्या लूपमध्ये हुक टाकून इथे जोडून घ्यायचं. एक साखळी घेऊन इथे फिरवून घ्यायचं आहे, आणि हे जे 7 मुक्का खांब आहे त्याचा हे पाठीमागचे लूप आहे, तिथून आपल्याला मुक्का खांब टाकून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 आणि 7. पुन्हा इथे एक साखळी घ्यायची आणि फिरवून घ्यायचं इथे. त्यानंतर पुन्हा हे बॅक साईडची लूप आहे, त्यातून आपल्याला हुक टाकत जायचं. सॉरी मुक्का खांब घ्यायचं. 1 2 3 4 5 6 आणि 7. त्यानंतर पुढचा जो खांब आहे त्याच्या वरच्या लूपमध्ये हुक टाकून जोडून घ्यायचं.
एक साखळी घेऊन इथे फिरवून घ्यायचं आहे आणि हे पाठीमागचे लूप आहे त्याच्यावरतून मुक्का खांब टाकत जायचं आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7. इथे बघा आपण सुरुवातीला 16 खांब घेतले होते. त्याच्यानंतर हा हा मिडल काढायचे आपल्याला दोन्ही बाजूनी. इथे वरच्या बाजूला एक मिडल येणार आणि इथे खालच्या बाजूला एक मिडल येणार आणि हे दोन्ही बाजूनी आपल्याला 7 खांबांवरती हे 7 मुक्का खांब बनवून घ्यायचे. आता मी तुम्हाला इथे 3 दाखवले, पुढे अजून 4 सेम प्रोसेस पूर्ण करून घ्यायची. इथे बघा माझे हे 7 खांबांवरती ही प्रोसेस मी पूर्ण करून घेतली आहे. फक्त आता मध्यभागी पण सेमच प्रोसेस आहे. इथे आपण 7 घेतले होते आणि एक राऊंड आपल्याला 8चा घ्यायचा आहे. आता मी इथे एक साखळी घ्यायची आणि फिरवून घ्यायचं इथे. त्यानंतर पहिल्या लूपपासून सुरुवात करायची, बॅक साईड लूप. 1 2 3 4 5 6 आणि 7. नंतर इथे आपल्याला ह्या 8व्या खांबामध्ये जोडून घ्यायचं आहे आणि एक साखळी घेऊन इथे फिरवून घ्यायचं आहे. इथे बॅक साईडचे लूप आहे, त्यातून पुन्हा आपल्याला मुक्का खांब टाकत जायचं आहे. 2 3 4 5 6 आणि 7. इथे आपल्याला 8 मुक्का खांब बनवून घ्यायचे, त्यामुळे इथे 2 साखळ्या घेऊन फिरवून घ्यायचं इथे आणि पहिली जी साखळी आहे ती स्किप करायची आणि दुसऱ्या साखळीमध्ये मुक्का खांब घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. इथे फक्त 8व्या राऊंडला आपल्याला हे 8 मुक्का खांब बनवून घ्यायचे. आता पुढे पुन्हा हे जसे आपण 7 मुक्का खांब बनवून घेतले 7 खांबांवरती, तसं पुढे सुद्धा तीच प्रोसेस करायची. 7 खांबांवरती हे 7 राऊंड बनवून घ्यायचे. आता इथे आपल्याला 7च घ्यायचे. एक साखळी घेऊन इथे फिरवून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 आणि 7.
4 5 6 आणि 7. इथे आपण मगाशी मिडलला 8 घेतले होते. आता त्याची पुढची प्रोसेस आहे, इथे 7 घ्यायचे. पुन्हा एक साखळी घेऊन इथे फिरवून घ्यायचं आहे. आता हे पुन्हा बॅक साईडचे लूप आहे तिथे मुक्का खांब टाकत जायचं आहे. 7 मुक्का खांब घ्यायचे. 1 2 3 4 5 6 आणि 7. त्यानंतर पुढचा खांब आहे इथे वरच्या लूपमध्ये जोडून घ्यायचं आहे. एक साखळी घेऊन इथे हे पॅटर्न फिरवून घ्यायचं आहे. आता पुन्हा 7 मुक्का खांबवरती 7 मुक्का खांब घ्यायचे. बॅक साईड लूपनी 2 3 4 5 6 7. एक साखळी घेऊन पुन्हा इथे फिरवून घ्यायचं. सेम ही प्रोसेस 7 खांबांवरती आपल्याला ही प्रोसेस पूर्ण करून घ्यायची. इथे बघा मी हे 7 खांबांवरती हे 7 पॅटर्न पूर्ण करून घेतलं आहे. आता इथे मी धागा कट करून घेणार आहे. आता आपल्याला बॉर्डर करून घ्यायची आहे सफेद रंगाने. इथे बघा मी सफेद रंग घेतला आहे. अगोदर स्लिप नॉट करून घेतले. त्यानंतर हा जो मिडलमधला खांब राहिलेला आहे तिथून आपल्याला हुक टाकून सुरुवात करायची. एक साखळी घेऊन तिथे मुक्का खांब घ्यायचा आहे. आता आपल्याला असं नाही जायचं आहे, असं फिरून जायचं आहे. एक साखळी घ्यायची आणि उलट बाजूने आपल्याला मुक्का खांब घेत जायचं आहे. एक साखळी घ्यायची. त्यानंतर या पुढच्या लूपमध्ये हुक टाकून मुक्का खांब घ्यायचा आहे. एक साखळी घ्यायची. पुन्हा पुढच्या मुक्का खांबमध्ये हुक टाकून मुक्का खांब घ्यायचा आहे. एक साखळी घ्यायची. पुन्हा इथे पुढच्या लूपमध्ये हुक टाकून मुक्का खांब घ्यायचा आहे. एक साखळी घ्यायची. पुढच्या मुक्का खांबामध्ये हुक टाकून मुक्का खांब घ्यायचा आहे. त्यानंतर एक साखळी घेऊन पुन्हा पुढची प्रोसेस सेम करायची आहे. एक मुक्का खांब घेऊन एक साखळी घेतली आहे मी इथे. त्यानंतर शेवटचा मुक्का खांब घ्यायचा आहे. मुक्का खांबावरती हुक टाकून मुक्का खांब घ्यायचा आहे. आता आपली पुढची बाजू पूर्ण झाली. आता ही बाजू घ्यायची आपल्याला. मुक्का खांब घ्यायचा आहे. एक साखळी घेतली. त्यानंतर हे शेवटचे जे मुक्का खांब आहे त्याच्यामधून घ्यायचं आहे. एक साखळी घ्यायची. त्यानंतर पुढचा मुक्का खांब याच्या लूपमधून मुक्का खांब घ्यायचा आहे.
आता आपली ही बाजू पण पूर्ण झाली आहे. आता हा मध्यभागी आपल्याला पूर्ण करायचा आहे. इथून हा लूप मुकाखांबाचा हा जो भाग आहे तिथे हुक टाकून मुकाखांब घ्यायचा आहे. पुन्हा एक साखळी घ्यायची. आता सेम ही प्रोसेस आपल्याला या बाजूने पूर्ण करून घ्यायची. आता ही बाजू मी पूर्ण करून घेतली आहे. आता शेवटला इथे जसं आपण इथे घेतलं होतं त्याप्रमाणेच इथे सुद्धा आपल्याला मुकाखांब आणि एक साखळी घेत जायचं आहे. एक साखळी पुढच्या मुकाखांबामध्ये हुक टाकून मुकाखांब घ्यायचा. एक साखळी घ्यायची. पुन्हा पुढच्या मुकाखांबाच्या वरच्या लूपमध्ये हुक टाकून मुकाखांब घ्यायचा. एक साखळी घ्यायची. त्यानंतर शेवटचं इथे हा जो आपण मध्ये आपण खांब सोडला होता, इथून सुरुवात केली होती हा मुकाखांब, त्याच जागेवर आपल्याला हा मुकाखांब टाकून घ्यायचा आहे. आणि आता इथे मी धागा कट करून घेणार आहे. आता आपला हा हार्ट शेपचा कोस्टर पूर्ण झालेला आहे. आणि या कोस्टरचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.